हसवणूक. लेखक पु ल देशपांडे. माशी. नुकतीच एका औषधाच्या बाटलीत माशी मरून पडलेली आढळली आणि त्या माशीने देशभर मोठी खळबळ उडवून दिली. औषधात जाऊन मरणे हा चमत्कारिकच योग आहे. औषध पोटात जाऊन माणसे मरू शकतात. पोटात जाणारे औषध आणि बाहेर येणारे प्राण यांची वाटेत गाठ पडल्याची ही कैक उदाहरणे आहेत. पण बंद कुपीत जाऊन आत्महत्या करणे हे एक अजब योगसाधन आहे. पुराणात अद्भुत चमत्कार करणाऱ्या ऋषीमुनींनी सूक्ष्म देह धारण करूनही नाही त्या ठिकाणी प्रवेश केल्याचे दाखले आहेत. बंद कुपीत ही माशी अशीच काही योगविद्येने तर शिरली नसेल ना? ती ज्या औषधात मेली ते औषध इतरांना मृत्यूच्या दारातून मागे आणते म्हणतात. स्ट्रेप्टोमायसिन किंवा असेच कुठले तरी सीन करणाऱ्या सरकारी औषधात तिने आत्मार्पण केले. वास्तविक आजच्या जगात माणसांना ही नाना प्रकारची सीन्सच तारतात. अशावेळी असले हे तारक सीन माशीला मात्र मारक ठरावे हे एक दैव दुर्विलसित आहे. वास्तविक असे होऊ नये. इतरांना संजीवनी ठरणाऱ्या औषधाने माशीला का जगवू नये? तिला जगवण्याच्या वाटेवर कुठे माशी शिंकली का ती स्वतःच शिंकली? माशी शिंकण्यावरून आठवले, मी काही स्वतः माशी शिंकताना ऐकली नाही. किंबहुना मी अनेकांना हा प्रश्न विचारला तर भूताप्रमाणे हा प्रत्यक्ष अनुभव असलेली माणसे मला आढळली नाहीत. तरीही ती शिंकत असावी. त्याखेरीज लोक उगीच बोलणार नाहीत. Sample complete. Ready to continue?